तर आरोग्यमंत्र्यांनी इकडेही लक्ष द्यावं अशी भावना आता पालघरवासियांमध्ये उमटते। यानंतर आता अत्यंत महत्त्वाची राजकीय घडामोड समोर येते। भाजपाचे आमदार सुरेश धस सध्या अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेत। धस यांच्याकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची आधीपासून मागणी होत होती। सरपंच हत्या प्रकरणी धस हे अजितदादांच्या भेटीला पोहोचले असून सुरेश धस यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये। साधारण महिनाभरापासून आपण पाहतोय सरपंच हत्या प्रकरणावरून सुरेश धस हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि सुरेश धस यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये थेट धनंजय मुंडेंवर आरोप केलेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी ते करतायत। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सुनील काळे। सुनील, अत्यंत महत्त्वाची भेट घडतेय। सुरेश धस दादांच्या भेटीला पोहोचलेत। धनंजय मुंडेंचा राजीनामा थेट मागणार का ते? खरं तर अजित पवार यांनी राजीनामा घ्यावा अशाच पद्धतीनं त्यांनी आताच काही वेळापूर्वी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती, कारण की अजित पवार यांच्याकडेच त्यांचा राजीनाम्याचा निर्णय आहे आणि मुख्यमंत्र्यांचा याच्याशी काही संबंध नाही। आणि त्याच नंतर आता अजित पवार यांच्या भेटीला ते दाखल झालेले आहेत। खरं तर आधी अजित पवार यांच्यावरती सुद्धा त्यांनी टीका टिप्पणी केली होती, त्यानंतर माफी मागितली आणि आता त्यांची भेट घेऊन पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांची कोंडी करायचा प्रयत्न सुरेश धस करताना दिसत आहेत। जी, धन्यवाद सुनील, आपण दिलेल्या माहितीबद्दल।